तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील पावसाचा जोर आजपासून चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळते, तर काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची देखील शक्यता पाहायला मिळत आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही नुसते व्हिडिओच पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या, म्हणजे हा व्हिडिओ अजूनही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत असतो। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या, तसेच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे ते देखील नक्की सांगा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आज आपल्याला या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपल्याला जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, परंतु आपल्याला नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला परभणी, परळी, बीड, माजलगाव, गेवराई या भागामध्ये देखील हलका मध्यम असा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। केज, कळंब, भूम, परांडा, वाशी, लातूर, उदगीर, औसा, निलंगा या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार हा पावसाची हजेरी आज दुपारच्या नंतर आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। अमरावती, आर्वी, वर्धा, यवतमाळ, अकोट, अकोला, अचलपूर, वडूज, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, मालेगाव, मनमाड, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या भागांमध्ये मित्रांनो आपल्या ढगाळ वातावरण पाहायला मिळते। फार काही मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये, फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत तुरळक ठिकाणी झालेला पाहायला मिळेल। तर कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुसळधार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, सातारा या भागामध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, या जिल्ह्यांमध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळत आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या भागामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय। तसेच सोलापूर, सांगली, पंढरपूर, अहमदनगर या भागामध्ये देखील जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आजपासून आपल्याला मराठवाड्यात तसेच कोकणपट्टीमध्ये तसेच विदर्भात आपल्याला पावसाचा जोर जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय। फक्त आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत नाहीये। उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला उद्यापासून पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय, त्याचा देखील अंदाज आपल्या चॅनलवरती येणार आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला याच चॅनलवरती ताजे व नवनवीन हवामानाचे अपडेट रोजच्या रोज पाहायला मिळतील। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।